अशी बातमी बघूया। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी विशेष रणनीती आखल्याचं दिसून येत आहे। एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली दौऱ्यावरती आहेत, तर दुसरीकडे शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली इथल्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती बैठक बोलावली आहे। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत, तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। आणि याच बालेकिल्ल्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक स्वतः राज ठाकरे हे यांनी बैठक घेतली आहे, तर उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवरती बैठकीसाठी बोलावलंय। राज ठाकरे गेलेत, उद्धव ठाकरे जातील, आम्ही सगळे जाऊ। मी जाणार आहे। तुम्ही जाणार? का नाही जाणार? कधी जाणार? का जाणार नाही? मी ठाण्यामध्ये। ठाणे कोणाचा आहे? ठाण्यावरती भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरेंनी लावला, एकनाथ शिंदेनी नाही लावला, पण त्याच्या पोराटोरांनी नाही लावला। जे लाभार्थी आहेत ना, आता आनंद दिघ्यांचं नाव घ्यायचं यांना अधिकार नाही। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावरती आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय, तर मतचोरी होत असल्यामुळे मतदार याद्यांवरती काम करण्याचे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले। जे गेले आहेत ते आपले नाहीत असंच त्यांनी ठणकावलंय। तर निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्या वारंवार चाळा, युती, आघाडी, बाकी काय ते नंतर सांगतो असंही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं श्वानप्रेम पुन्हा एकदा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। ठाण्यातील मनसे पदाधिकारी उल्हास भोईर यांच्या ते घरी गेलेले होते आणि त्यावेळेला त्यांना पिंजऱ्यात श्वान दिसला। त्यांनी त्या श्वानाला तात्काळ बाहेर काढायला सांगितलं आणि तसंच पिंजऱ्यातून बाहेर आलेल्या श्वानाने थेट राज ठाकरेंकडे झेप घेतली। यावेळेला राज ठाकरेंनी त्या श्वानाला कुरवाळलं। देशातील तरुण विद्यार्थी आणि जेनझी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील तसं मतचोरी आहे ती पोस्ट काँग्रेस नेते राहुल गांधींनी सोशल मीडियावरती केलेली आणि या संघर्षामध्ये आपण तरुणांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचंही राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। पण यातील जेनझीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत, कारण नुकतंच शेजारी नेपाळमधील जेनझी आंदोलकांमुळे सत्तांतर झालं। त्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला महत्त्व प्राप्त झालंय। वोट चोरी का मामला नहीं है, राहुल गांधी जी का दिमाग चोरी हो गया है। अब जब दिमाग चोरी हो जाता है तो इसी प्रकार की बातें लोग कहते हैं। मैंने पहले भी कहा था कि इनको देश के संविधान के प्रति कोई आस्था नहीं है। देश के संविधान ने तैयार की हुई सारी व्यवस्थाओं को नकारते। अब तो उन्होंने अपने अर्बन माओइस्ट होने का सबूत ही दे दिया। अर्बन माओइस्टों वाली भाषा वो कर रहे हैं। राज्यात गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल 9.84 कोटी मतदार होते। हे मतदार लोकसभा निवडणुकीपेक्षा तब्बल 14 लाखांपेक्षा अधिक आहेत। अवघ्या 6 महिन्यात ही आकडेवारी वाढली कशी असा सवाल उपस्थित केला जातोय, तर विरोधकांनी या संख्येवरून संशय व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतदार वाढ किंवा घट झाली आहे ती ठाणे जिल्ह्यात। ठाण्यामध्ये तब्बल 2.25 लाख मतदार वाढले। खरं तर मतदार कमी करणं आणि वाढवणं यातील बेरीज वजाबाकी करून ही आकडेवारी आलेली आहे। जेवढी संख्या 5 वर्षात वाढली नाही तेवढी 6 महिन्यात वाढली विधानसभेमध्ये। लोकसभेमध्ये 19 ते 24 मध्ये 5 वर्षात जेवढी महाराष्ट्रात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात, मग त्यावेळेस 5 वर्षात मतं नाही वाढली आणि अचानक 5 महिन्यातच एवढी मतं कशी वाढली? कारण निवडणुका पुढे ढकलण्याचं कारणच ते आहे की सरकारच्या विरुद्ध जनतेचं वातावरण, जनता आता पेटून उठली आहे। जनता या सरकारला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे। त्यांच्याकडे काही सर्वे आले असतील म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याचं काम चाललेलं आहे। न्यूज आपल्याकडे येते पुण्यामधून। पुणे विद्यापीठामध्ये NSUIचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये NSUIचा आक्रमक पवित्रा दिसून येतोय। परीक्षा शुल्क वाढीनंतर NSUIनं शासनाविरोधात आंदोलन केलं आहे, तर शुल्क वाढ हा विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचा आरोप हा NSUI कडून केला जातोय। पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये NSUIनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। परीक्षेचं शुल्क वाढवण्यात आलं आणि त्यामुळे निषेध वर्तवला जातोय।
याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अभिजित, काय सांगाल, NSUIचं नेमकं काय म्हणणं आहे आणि सध्याची काय स्थिती आहे? खरं तर NSUI कडून विद्यापीठात आज आंदोलन जे आहे ते करण्यात येते. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जी परीक्षा शुल्क आहे त्या परीक्षा शुल्क मध्ये वाढ केल्याचा आरोप आणि ही जी वाढ आहे ती कुणालाही विश्वासात न घेता केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांनी केला होता. आणि त्याच विद्यार्थ्यांच्या समवेत NSUI गेल्या अर्धा तासापासून इथं आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे. जे एक्झामिनेशन डिपार्टमेंट आहे त्याच्या गेटवरती हे सगळे विद्यार्थी जोरदार घोषणाबाजी करतायत. यांना आज सोडलं जात नाहीये. काही वेळापूर्वी यांनी गेटवर चढण्याचा देखील या NSUIच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला. पाऊस पुण्यात जोरदार सुरू आहे आणि त्या भर पावसात हे सगळे विद्यार्थी सर्व आंदोलन करतायत. जो GR आहे तो GR रद्द करा. जो सीवाडीचा GR आहे तो GR रद्द करा, नाहीतर आम्ही तो GR फाडून टाकू, जाळून टाकू, तो GRची होळी करू, अशी जी मागणी आहे त्या विद्यार्थ्यांकडून केली जाते. ही दृश्य फार सध्याची बघताय. गेटवरती जे एक्झामिनेशन डिपार्टमेंटचं गेट आहे त्या गेटवरती हे सगळे विद्यार्थी गेल्या अर्धा तासापासून पावसात जमलेले आहेत. घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. जी विद्यापीठाने जी फी वाढ केलेली आहे ती रद्द करा अशी मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांकडून जी आहे ती केली जाते आहे. आणि जोरदार घोषणाबाजी विद्यापीठाच्या विरोधात करतात. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठातले विद्यार्थी हे अनेक विषयांवरती जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. शुल्क वाढ असेल त्या विरोधात असू द्या किंवा इतर जी कारणं आहेत, परीक्षेची कारणं असू द्या, रिचेकिंगचे पेपर जे आहेत त्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं. आणि पावसात देखील या विद्यार्थी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी जी आहे ते करत आहेत. आणि अर्ध्या तासापासून NSUIच्या विद्यार्थ्यांना, विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हे फीवाढीच्या विरोधात जे परीक्षा विभाग आहे त्या बिल्डिंगच्या बाहेर आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळते. सर बरोबर आहे अभिजित, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य आपण बघू शकतोय, पुणे विद्यापीठातली ही दृश्य आहेत. वरून पाऊस सुरू आहे, मात्र तरी सुद्धा हे विद्यार्थी मागे हटायला तयार नाहीयेत. NSUIचं हे आंदोलन भर पावसामध्ये सुरू आहे. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये फी वाढ करण्यात आली आहे आणि त्याच विरोधात हे सर्व विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पाऊस पडतोय तरी सुद्धा ते प्रशासनाचा निषेध वर्तवताना दिसत आहेत. त्यामुळे आता प्रशासन नेमकं काय करणार याकडे लक्ष आहे. आणि ही फी वाढ नेमकी कशामुळे झाली हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर ही फी वाढ आता रद्द केली जाणार का, मागे घेतली जाणार का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर सावित्रीबाई फुले पुणे आणि आमची हीच मागणी आहे की 20% जे परीक्षा शुल्क वाढवले ते लवकरात लवकर त्यांनी मागे घ्यावं. परिपत्रक 20% फी वाढवलेली आहे. 20% फी वाढवलेली आहे. हा मोठा अन्याय विद्यार्थ्यांच्यावरती. आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी मरत आहे. पावसानं त्याचं बेहाल करून टाकलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जर विद्यापीठ प्रशासन 20% जर फी वाढवणार असेल तर यासारखा मोठा अन्याय नाही. करोडो रुपये विद्यापीठ प्रशासन वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च करत असताना अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची फी वाढवण्याचं कोणतंही कारण नाही. काय मागणी काय आता सोडलं जात नाही. आता आम्हाला अशी मागणी आहे की परिपत्र हे रद्द झालं, परिपत्र रद्द झालं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ झालेला आहे, त्या अनुषंगाने 20% जी फी वाढी झालेली आहे. आतापर्यंत पाहिलंय तुम्ही एवढी फी वाढी झालेली नव्हती. या फी वाढीमुळे आता आज जे ग्रामीण भागातले विद्यार्थी इथं आलेले आहेत त्यांचा खूप द्रोष आहे. कारण का एवढी फी भरणं होत नाहीये विद्यार्थ्यांना. कारण कष्ट करायचे, काम करायचे विद्यार्थी या विद्यापीठामध्ये शिक्षात, पण हे विद्यापीठ सर्व काही BJP RSSच्या मनमानी करत आहे. त्यांना खुश करण्यामध्ये आहे फी वाढी घेऊन. आणि आज ते देवा भाऊचे बॅनर लागले हे कुठेतरी यांची पैशाची काय मागणी आहे तुमची? मागणी काय आहे? आमची मागणी आहे की तो परिपत्रक मागे झाला पाहिजे. जर 20% फीस वाढवत असतील, एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ चालू आहे, ओला दुष्काळ चालू आहे, इथे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. आणि